नमस्कार, मी गोकुळ कांबळे. आपण पाहत आहात मुंबई तक आणि मुंबई तकच्या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही आपलं स्वागत करतो. आज मी रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणावरून अनेक निवडणुकाचे बिगुल देखील वाजतात आणि याच ठिकाणावरून निवडणुकीचा शुभारंभ देखील केला जातो किंवा प्रचाराचा नारळ देखील इथूनच फुटला जातो. आज माझ्यासोबत काही मंडळी आहेत जे इथे होतकरू आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की सध्याचं राजकारण जे आहे हे फोडाफोडीचं राजकारण याविषयी यांना काय वाटतं. दादा, काय सांगाल सध्याचं फोडाफोडीचं राजकारण याविषयी आपल्याला काय वाटतं? त्या चालू असलेलं राजकारण हे गलिच्छ स्वरूपाचं राजकारण इथे चालू आहे आणि हे राजकारण आपण बघायला गेलं तर हे कुठच्या तरी याला घाबरून ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. बरं, सध्याची येणारी जी निवडणूक जी आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल? महागाई, रोजगाई कोणाला द्याल? रोजगारी म्हणजे आता मी स्वतः ग्रॅज्युएशन केलेला मुलगा आहे आणि मी रिक्षा चालवतो. मला नोकरी धंदा नाही म्हणून मी हा रिक्षा व्यवसाय पत्करलेला आहे. बरोबर. आणि राजापूरमध्ये कुठचाही विकास झालेला नाही आहे. त्याच्यामुळे खासदार असो कुठचाही विकास हा 15 वर्ष राजन साहेब आमदार आहेत इथे. 15 वर्ष आमदार आहे इथे. विकास हा मुद्दा अजूनही लोकांना 10 वर्ष खासदार. म्हणजे या निवडणुकीमध्ये रोजगार हा प्रश्न प्रथम असेल. रोजगार हा प्रथम असेल. मुलांना सगळी मुलं शिकून ही घरी बसलेली आहेत. काय कुठे नोकरीला जात आहेत, कोण चिऱ्यावर जातो आहे, कोण आमच्यासारखे आहेत. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रोजगार आले पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. हो, रोजगार आला पाहिजे. आपलं काय वाटतं? आपल्याला काय वाटतं सध्याचं राजकारण जे काय कुठल्या थराला जाऊन पोचलं आहे? हे गलिच्छ राजकारण झालेलं आहे. काही पक्ष आपल्या स्वार्थासाठी त्या बाकीच्या पक्ष फोडून त्या आपल्या पक्षामध्ये घेत आहेत. त्याच्यामुळे गलिच्छ राजकारण ते लोकांना पण कंटाळा आला, किळस वाटतो आहे ह्या राजकारणाला. बरं, आता आपण तुमच्याकडे येतो. मला सांगा, डायरेक्ट एंट्री म्हणजे भाजपमध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून जे जाणारे आहेत डायरेक्ट भाजपमध्ये जातात, त्यांना थेट एंट्री मिळते. मग पूर्वीचे निष्ठावान जे कार्यकर्ते त्यांचं काय होईल? निष्ठावान कार्यकर्ते आता बाहेरच पडणार. निष्ठावान का तिकडून घाबरून जो येतोय त्यांच्या पक्षात तो मंत्री म्हणून आजच कोणी आज आपले अशोकराव चव्हाण गेले. 2 टर्न मुख्यमंत्री होते. बरोबर, 2 टर्न मुख्यमंत्री, 2 वेळा मुख्यमंत्री होते ते आज तिकडे ते ह्याच्यामध्ये गेले. म्हणजे नेमकं कशात जाण्याचं कारण काय? तिकडे गेल्यावरती हे होतात, स्वच्छ होतात. बरं, ठीक आहे. बरं, मला सांगा, भाजपमध्ये जाण्यासाठी नेमकं काय कारण लागतं आणि का जातात भाजपमध्ये? काहीतरी भ्रष्टाचार केलेला असेल म्हणून त्या घाबरून ते त्याच्यात उडी मारतात. तिकडे भ्रष्टाचार मुक्त असं केला जातोय म्हणून ते तिथे जात आहेत. तुमचं असं म्हणणं आहे का मग ईडीला आणि म्हणजे ह्याला घाबरून जातात? हो, नक्की. अगदी ईडीला घाबरूनच जात आहेत लोक. आणि भाजपमध्ये की आम्ही भ्रष्टाचार मुक्त नाहीत, पण हे भ्रष्टाचारच लोक भाजपमध्ये घेत आहेत. हा भाजपला पुढे भविष्यात असणारा नुकसान आहे. आणि भाजपची निष्ठावान माणसं आहेत ती उद्या म्हणजे पंकजा मुंडेसारखी उद्या माणसं त्या पक्षातून सर्व बाहेर पडणार या लोकांना घेतल्यानंतर. याच लोकांवर आजपर्यंत आरोप झाले की अशोक चव्हाण असून देत आहेत, अन्य काँग्रेसचे नेते असून देत, याच लोकांवर भाजपने आरोप केले आहेत भ्रष्टाचाराचे. आणि त्याच लोकांना भाजप आज रिस्पेक्ट देऊन आतमध्ये घेते आपल्या भीतीने, ईडीच्या भीतीने एकेकांना. ते नुकसान होणार. बरं, कुठले आरोप झाले होते अशोक चव्हाणावर, काय सांगाल का? आता आपले उपमुख्यमंत्री अजित पवार 7,000 कोटीचा सिंचन घोटाळा, तो घोटाळा काय साफ झाला? अहो, त्या साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी, मी एका भाषणामध्ये असं सांगितलं होतं की धरणाचा घोटाळा काय एकदा सांगितलं होतं असं की मी काय त्याच्यात जाऊन काय मुतू काय. 7,000 कोटीचा भ्रष्टाचार तो काय साफ झाला काय 2 वर्षात 3 वर्षात? भाजपमध्ये गेल्यानंतर तो भाजपमध्ये गेला सगळे साफ होतात.
बरं आपला त्यांच्याकडे व्हील पॉवर ती मशीन आहे ती वेगळी आहे, वेगळी त्यांच्याकडे. वेगळी मशीन आहे असं म्हणताय. जरा यांच्याकडे जाऊ दे, त्यांना असं वाटतं की भाजपकडे कोणती मशीन आहे? व्हील व्हॅक्युम क्लिनर, म्हणजे आपण म्हणतो एकदम खेचून घ्यायचं. क्लीनअप, खेचून घेण्याचं नव्हे, क्लीनअप. अच्छा, क्लीन. क्लीन एकदम क्लीन, स्वच्छ कपडे एकदम स्वच्छ. बरं आपण आता काहीतरी म्हणत होता पंकजाताई मुंडे, काय त्यांचा कुठला घोटाळा होता? पंकजाताईंचा चिक्की घोटाळा होता, चिक्की घोटाळा. म्हणजे सर्वजण भाजपमध्ये जातात आणि क्लीन होतात आणि तुमच्या म्हणण्यासारखं एकदम क्लीन आणि स्वच्छ होतात. बरं दादा, आपलं काय म्हणणं आहे का? हे बघा, जर नाही असू देत ना, नाही नेते असू दे, पण सध्याचं राजकारण आपल्याला कसं वाटतं? ते बोलले ते बरोबर आहे, आम्ही काय बोलू शकत नाही. त्यांच्याकडे घ्या. तुम्ही सांगा काय वाटतं सध्याचं राजकारण बघून, तुम्हाला काय वाटतं? नाही, सध्याचं राजकारण बघून हे सगळं भ्रष्टाचारीच वाटायला लागलं. सगळं सर्वसामान्यांचं राजकारण नाही वाटत, सर्वसामान्य लोकांचं एवढंच, बाकी काय नाही मी सांगू. बरं आता जे गेले शरद पवार गेले, त्या अगोदर एकनाथ शिंदे गेले, शरद पवार अजित दादा पवार गेले, आता अशोकराव चव्हाण गेले. असे प्रत्येक ज्येष्ठ जे आहेत नेते जर समजा भाजपमध्ये गेले, तर पूर्वीचे जे भाजपकर्ते आहेत निष्ठावान, त्यांचं काय होईल असं वाटतं तुम्हाला? आता काय सांगणार आता राजकारणी लोकांचं, आपण काय सांगू शकत नाही ना. आता उद्या तर राज्यसभेचा अशोक चव्हाण फॉर्म भरणार आहेत उद्या. आज प्रवेश, उद्या फॉर्म भरणार आहेत ते राज्य. बरं याला नेमकं कारण काय असेल? काय आता कारण म्हणजे एवढंच, हे भ्रष्टाचारी लोक ते भाजपमध्ये गेल्यानंतर मला वाटतं की त्यांचा भ्रष्टाचार मुक्त होणार असं दिसतं एकंदरीत. म्हणजे देश भ्रष्टाचार मुक्त होईल की भाजप भ्रष्टाचार मुक्त होईल असं म्हणताय? देशच मुक्त होईल असं म्हणावं लागेल भाजपमध्ये गेल्यानंतर ना. यापुढे निवडणुका होतील की नाही? म्हणजे धोक्याची घंटा वाटायला लागली एकंदरीत. हुकुमशाही म्हणतात त्यातला प्रकार वाटतोय थोडाफार. हुकुमशाही, बरोबर आहे त्यांचं म्हणणं, हुकुमशाही होईल असं त्यांचा अंदाज आहे. आपल्याला काय वाटतं? हुकुमशाही पद्धतीने चाललाय देश पूर्णपणे. निवडून येईपर्यंत लोकशाही असते, एकदा निवडून आलो की हुकुमशाही. निष्ठावंत कोण राहिलेच नाही, ज्याच्याकडे जास्ती पैसा त्याची निष्ठा, असा विषय झालेला आहे आता. आणि मुळात आहे ना, आणि जो भ्रष्टाचारी आहे आणि जो देशद्रोही आहे असाच माणूस जास्ती करून नेता होतो आहे. काहीतरी क्राईम केला तरच नेता होतो माणूस, बाकी नेता होऊ शकत नाही. बरं यापूर्वीचे जे नेते मंडळी होते त्यांच्याबद्दल काही ऐकले काय कधी तुम्ही? जर त्यांच्याबद्दल ऐकलं असतं ना, आणि जे जर सरळ चांगले असते, ज्यांची म्हणजे पूर्वीचे नेते बघा, प्रत्येक कार्यालयात त्यांचा फोटो आहे. आत्ताच्या नेत्यांचा का नाही आहे? कारण की मग त्यांचे समजते ना आपल्याला काय म्हणजे पात्रता, ह्याच्यावरूनच ओळखा तुम्ही. तर एकदमच साहेब जर पूर्वीचं सांगायचं झालं, एकदमच पूर्वीचं म्हणजे आपले लालकृष्ण अडवाणी किंवा हे मधु दंडवते. आता मधु दंडवतेने कोकण रेल्वे आणली, बरोबर आहे. तुम्ही सांगा की मुंबई आपल्या कोकणापर्यंत त्यांचं कुठच्या स्टेशनला नाव आहे का? कुठच्या स्टेशनला नाव आहे काय सांगा मला. तर आपण नुसती साधी पाकाडी बांधली तर ग्राम सदस्य लगेच पहिलं पाठी असते, पाकाडी व्हायची बाजूलाच असते, पहिली पाठी असते. दुसरी गोष्ट आपले राजापूरचे लर आतणकर, त्यांचं तुम्ही तळगावचं घर बघितलं असाल आणि आपल्या तालुका प्रमुखाचं घर बघितलं असाल ना. म्हणजे हे पूर्वीचे नेते, हा एवढा मोठा फरक आहे. जे आमदार खासदार आणि आत्ताचे जे तालुका अध्यक्ष, हा काय असं जर बघितलं, त्यांची घरं आणि यांची घरं बघितलं, त्यावेळेचं राजकारण वेगळं होतं नाही. आत्ताचं राजकारण खूप म्हणजे पूर्वीचे राजकीय नेते होते हे निष्ठावंत होते असं? निष्ठावंत. आता आता कोण माणूस कुठे जाईल, काय करेल हे तुम्ही सांगू शकणार नाही. रात्री झोपतील माझ्याबरोबर, दुसऱ्या सकाळी उठले की याच्याबरोबर जातील. आणि जरी हे एकमेकाचे जरी टांगे मोदले ना तरी एका माळेचेच मणी आहे ते. फक्त लोकांना दिखावा आहे, फक्त लोकांना दिखावा करायचा. सगळेच भ्रष्टाचार आहेत, सगळे सर्वपक्षीयच भ्रष्टाचार, सर्वपक्षीय. म्हणजे असं भाजपच म्हणायला नको की राष्ट्रवादीच नको, काँग्रेस नको. लाज वाटते की कोणाला मतदान करायचं. कारण काय माहिती आहे, आम्ही करणार मतदान ह्याला, उदाहरण देतो तुम्हाला, आम्ही मतदान करणार ह्याला आणि हाच उद्या उठून जाणार तुमच्या बरोबर. अरे तुला मतदान केलं, हा नको तू हवा होता, तर हा बघतो तर काय उठून यांच्या बरोबर गेलेला 8:30ची शपथ घ्यायला. म्हणजे आता मतदान करणं देखील तुम्हाला असं वाटतं? हो, चूक वाटते. या होत्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया. नेमकं वोट कुणाला द्यायचं किंवा मतदान कुणाला करायचं याबद्दल देखील मनामध्ये शंका आहे. आणि यामुळे पूर्वीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसारखं किंवा जे नेते होऊन गेले, मुद्दा काही प्रमाणामध्ये योग्य असा आहे. कारण ज्या मधु दंडवतेने कोकणामध्ये रेल्वे आणली त्यांचं कुठेही नाव नाही, परंतु जिथे जिथे पाखाड्या बांधल्या जातात, एक साधा रस्ता जो डांबरीकरण केला जातो, तिथे
नगरसेवक म्हणा किंवा सामान्य नागरिक जो त्या भागाचा एखादा कार्यकर्ता असेल, ज्याच्या प्रयत्नाने तो रस्ता झालेला असेल, तिथे देखील त्या रस्त्याचं नाव देखील दिलं जातं की त्याच्या प्रयत्नातून हा रस्ता करण्यात आला असं म्हटलं जातं आहे. तिथे पाटी लावण्यात येते. परंतु कुठेही जे लक्ष्मण हातनकर किंवा मधु दंडवते यांचं अजून कुठेही नाव नाही आहे, कारण हे निष्ठावान नेते होते एवढं मात्र नक्की. परंतु आता येणाऱ्या कुठल्याही नेत्याबद्दल शंका उपस्थित होते आणि त्यामुळे या नेत्यांना निवडून द्यायचं की नाही हे देखील आता लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विचार येऊ लागलेला आहे. त्यामुळे येणारी निवडणूक आपण कशी पाहता, त्याकडे कोणते मुद्दे असले पाहिजे असं वाटतं तुम्हाला? ना, बेरोजगारीचा मुद्दा असला पाहिजे, लोकांना रोजगार पाहिजे, खूप हां स्थानिकांना, आणि इथला उमेदवार पाहिजे, नेमकाच राजापूरचाच उमेदवार पाहिजे. विधानसभेला समजा, लोकसभेला तर रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण आहे, तो स्थानिक असतोच, पण राजापूर विधानसभेला हा राजापूर विधानसभा मतदारसंघातलाच उमेदवार असला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. काय म्हणता तुम्ही? राजापूर शहरामध्ये कुठचाही प्रकल्प नाही, कुठचं मेडिकल नाही की कॉलेज नाही. हां काय ते प्रकल्प, रिफायनीसारखे प्रकल्प जर खरोखर आले तर रिफायनीसारखे प्रकल्प, सारखे प्रकल्प, माझा म्हणण्याचा उद्देश का सारखे रिफायनीसारखे प्रकल्प जर आले ना तर इथल्या लोकांना रोजगार इथल्या इथे मिळेल. इथली माणसं मुंबईला जाणार नाहीत, इथली माणसं इथेच राहतील. आपल्याला काय वाटतं? रिफायनरीसारखा प्रकल्प होऊ घातलेला आहे, तो लवकरात लवकर मार्गी लावावा. असंच काही तरुण पिढ्या पण तिथे आता मुंबईला जात आहेत रोजगारासाठी, ते थांबतील इथेच आपल्या घरी. किंवा प्रकल्पाला जर विरोध असेल ना, तर विनाशकारी जर हा प्रकल्प असेल तर मग दुसरा बिनविनाशकारी प्रकल्प तरी आणला पाहिजे ना. नुसता विरोध करण्यात अर्थ नाही ना त्याला. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण उमेदवार बघणार की मुद्दे बघणार? आता सध्याच्या परिस्थितीनुसार उमेदवारापेक्षा आम्ही मुद्दे बघणार. बरं, पक्ष बघणार की उमेदवार बघणार? उमेदवार बघणार. पक्ष बघण्यात आता राहिलंच नाही ना. आता तुम्ही बघताय पक्ष सकाळी उठला तर तो उमेदवार दुसरीकडे गेलेला असतो. मग नुसतं उमेदवार बघण्यात काय अर्थ आहे? आता आम्ही पक्ष नाही बघणार, उमेदवार पण बघणार नाही. आम्ही आमच्या सोयीनुसार आम्हाला जे वाटेल ते आम्ही करणार. थोडक्यात एकंदरीत महाराष्ट्राची जनता आता या मतावरती ठाम आहे. जे काय होईल ते आम्ही आमचं ठरवू, आमचं भविष्य आम्ही ठरवू, अशाच मुद्द्यावरती आता ही निर्णायक जी परिस्थिती आहे अशी येऊन टेपलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचं किंवा रत्नागिरी जिल्ह्याचं जर म्हणाल तर एकंदरीत असा प्रश्न आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये केवळ पक्ष बघणार नाही तर आम्ही किंवा मुद्दा पण बघणार नाही किंवा कोण उमेदवार हे देखील बघणार नाही. आम्ही आमच्या मतावरती जे आम्हाला वाटेल ते आम्ही करणार असं म्हटलं जातं आहे. त्याचबरोबर कुठेतरी रोजगार देखील उपलब्ध झाला पाहिजे यावरती देखील हे नागरिक ठाम आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं कुणाचा पलडा भारी आहे हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. मुंबई तकसाठी गोकुळ कांबळे.